रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज मी परत एक खूप चांगला आणि मस्त असा फ्लॅट दाखवतोय। ढोकळे लोकेशनला असणार आहे। कापूरवाडी जंक्शनपासून साधारणतः 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती असणार आहे। ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5 किलोमीटरच्या अंतरावरती हायलँड पार्क नावाची सोसायटी आहे, जी ढोकळीला वियांग हॉटेलच्या बॅक साईडलाच असणारी सोसायटी आहे। ही सोसायटी साधारणतः 2020ला याचं सोसायटी झालेली आहे आणि वर्ष दीड वर्ष त्याच्या अगोदर पोझिशन मिळालेली बिल्डिंग असताना 4 ते 5 वर्ष जुनं हे हायलँड पार्क सोसायटी आहे। याच्या आजूबाजूला जर आपण विचार केला तर समोर जर तुम्ही बघितलं तर इथं डीमार्ट आहे, पलीकडल्या साईडला गेलं तर ढोकळे कोलशेत रोड आहे आणि त्याच बिल्डिंगमध्ये विथ ॲम्युनिटीजमध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम या सगळ्या इत्तमभूत सुखसुविधा असणारं हे हायलँड पार्क नावाचं कॉम्प्लेक्स आहे। याच्यात ग्राउंड प्लस 22 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। आपण एक साधारणतः लोअर फ्लोअरलाच एक 728 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट असणार आहे, ज्याचं लेआउट 2 साईडला 2 बेडरूम्स आणि मध्ये हॉल अशा पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट असणार आहे। जर फ्लॅटची साईज वगैरे जर बघितली तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे आणि शाळा म्हणा किंवा बाकीचं मार्केट, हॉस्पिटल ह्या सगळ्या गोष्टी ह्या हायलँड पार्क कॉम्प्लेक्सपासून सगळ्या गोष्टी जवळ असणार आहे। तो फ्लॅट कसा आहे तोही मी दाखवतो। तत्पूर्वी तुम्ही बघू शकता ह्या फ्लॅटमध्ये फक्त स्टँडिंग बाल्कनी नाही, ही प्रॉपर वापरात येणारी जवळजवळ 5-6 फुटाची तुम्हाला बाल्कनी स्वतःची असणार आहे। बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर असं मोकळा आणि मस्त तुम्हाला व्ह्यू ह्या घरामधनं दिसतो। आणि मग ज्या वेळेला आपण हे घराची सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर हे घर ज्या वेळेला आपण बघणार आहोत त्यावेळेला बाहेर आलं तर समोर पण एक घर आहे, अधिक पलीकडल्या साईडला पण काही घरं आहेत। या साईडला जर आलात तर हे लिफ्ट आहे। लिफ्टच्या नंतर मग एवढी मोठी ही जागामध्ये तुम्ही बघू शकता ह्या साईडला काही घरं आहेत, अधिक ह्या साईडला पण काही घरं आहेत आणि समोर 2 फ्लॅट म्हणजे 2, 2, 4 आणि पलीकडं 2, 2, 4, 2, 6 जवळजवळ 8 फ्लॅट, 8 ते 10 फ्लॅट एका फ्लोअरवरती असू शकतात। आणि हा जो स्पेस आहे हा मग तुमचा मोकळाच आहे एकमेकांना शू रॅक वगैरे सगळं ठेवायला। ह्या फ्लॅटमध्ये बघा हे त्याचं काम केलेलं आहे सेफ्टी डोअरचं। आणि ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला वेस्ट आहे आतमध्ये आणि त्याच्याचमुळे बाहेर येताना ईस्ट आणि आतमध्ये येताना वेस्ट असा असणारा हा फ्लॅट आहे। ज्यावेळेला फ्लॅटची तुमची एंट्री होती त्यावेळेला तुम्ही इमिडिएटली ज्यावेळेला ह्या मोठ्या हॉलमध्ये, म्हणजे हॉल जर बघितलं तुम्हाला तर खूप मोठा आणि प्रशस्त आहे। ह्या साईडला बघा प्रॉपर असं डायनिंग आहे आणि घरात घुसण्यानंतर इमिडिएटली तुम्ही ह्या साईडला जर आलात तर हे जे मोठं बेडरूम आहे ह्या साईडला मोठं असं चांगलं बेडरूम असणार आहे, जे तुम्ही बघा किती मोठं आणि प्रशस्त बेडरूम आहे। आणि इथे मग परत कपाटासाठी तुमची प्रॉपरली जागा आहे, म्हणजे इथे तुम्ही कपाट लावू शकता, बनवावं लागेल। बाकी डेंटिंग केलेलं आहे, फक्त सध्या आपल्याला कपाट बनवायचे किंवा बाकी सगळ्या काही गोष्टी जर तुम्हाला इंटिरियर करायचं असेल तर ते करावं लागेल। अदरवाईज बाकी सगळा चांगला फ्लॅट आहे। आणि ह्या साईडला परत एक छोटीशी स्टँडिंग बाल्कनी तुमच्या बेडरूममध्ये आणि या बेडरूममध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला प्रॉपरली तुमच्या घरामधनं ह्या ॲम्युनिटीज दिसतात, अधिक गार्डन वगैरे पण जर इथं मुलं खेळायला गेलं तुम्ही वरून बघून मुलं कुठं खेळत आहेत काय ते बघू शकता घरामधनं। इथपर्यंत तर नक्कीच अशा पद्धतीचं आहे। त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण आपल्या ह्या बेडरूममधनं ह्या साईडला नव्हतं तुम्हाला मोठं त्या डायनिंग बघितला तर त्याच्यानंतर हा हॉल आहे, ह्या साईडला हॉल आहे, मस्त आणि मोठा हॉल तुम्हाला जाणवतो। आणि त्याच्यानंतर मग इथं जी तुम्हाला मी सांगितली होती पहिल्यांदा जी बाल्कनी आहे ही बघा, एवढी मोठी अशी बाल्कनी तुम्हाला तुमच्या घरामध्ये आहे, जी प्रॉपरली वापरात येईल अशी मस्त आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी मात्र इथे आहे। आणि बाल्कनी जर राहिलं समोर तर तुम्हाला बघा इथे एक कंपनी येते, म्हणजे खूप जर्मनची एक कंपनी आहे, त्या जर्मन कंपनीचं हे ऑफिस येणार आहे। अधिक पलीकडे ती जागा शिल्लक आहे पण भविष्यात तिथे बिल्डिंग वगैरे नक्की बनू शकते, पण एवढं पण कोंदट नाही की एकदमच तुम्हाला हे असं होतं म्हणून त्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आणि बाल्कनीच्या आतमध्ये आपण आल्यानंतर परत ज्यावेळेला आपण हॉलमधनं डायनिंग स्पेसकडे जाणार आहोत, डायनिंग स्पेसच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथं पण तुम्हाला प्रॉपरली क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी ह्या साईडला ऑलरेडी दिलेली आहे। आणि जस्ट त्याच्या अपोजिटला जर आलो आपण तर मस्तपैकी असं मोठं चांगल्या साईजचं किचन आहे जे तुम्हाला दिसतं इकडनं। आणि ह्या साईडला बघा स्टोरेज, किचनमध्ये स्टोरेज ठेवण्यासाठी इथे कपाटाची जागा पण ऑलरेडी दिलेली आहे। गॅसची पाईपलाईन आलेली आहे, वरती पण थोडं बनवलेलं आहे। मॉड्युलर किचन मात्र प्रॉपर, याच्यात काय काम करायची गरज नाही आहे। ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला परत कपाट ठेवायला मोठी आणि चांगली प्रशस्त अशी जागा पण उपलब्ध आहे। आणि मग ज्या वेळेला आपण इथे परत तुम्हाला असं एवढा मोठा प्रॉपर पॅसेज मिळतो आणि मग इथे ह्या साईडला चांगलं मोठं बाथरूम तुम्हाला इथे मिळतं, जे तुम्ही वॉशरूम, टॉयलेट सगळं म्हणून वापरू शकता। एवढं मोठं असं चांगलं पद्धतीचं बाथरूम पण असणार आहे आणि हे कॉमनवाला आहे। आणि कॉमनच्या नंतर मग आपण ज्यावेळेला
हे शेवटचं तुमचं बेडरूम असणार आहे. त्याची साईज जर तुम्ही बघितलं तुम्हाला जाणवेल, खूप मोठ्या साईजचं हे बेडरूम आहे, जे इथं तुम्हाला कपाटासाठी जागा उपलब्ध आहे. आणि ही इथं तुम्ही कपाट प्रॉपरली बनवून घेतलं तर तुम्हाला बेडरूम जर बघितलं तर बेडरूमची साईज तुमच्या लक्षात येईल की खरोखर हे आपलं बेडरूम खूप मोठं आणि प्रशस्त आहे. आणि परत मग ह्या साईडला पण जर आलो आपण ना, तर इथं पण एक स्टँडिंग बाल्कनी आहे. मात्र ही प्रॉपर बाल्कनी नसताना ही स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये उपलब्ध आहे. आणि बेडरूमची साईज तुमच्या लक्षात मला वाटतं येत असेल किती मोठी आणि किती चांगली आहे. आणि मग इकडे आलो की इथं परत आपलं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट जे काय म्हणतो आपण ते सगळं इथे आहे. आणि अधिक मग परत ह्या साईडला आल्यानंतर इथे तुम्हाला प्रॉपर वॉशिंग मशीनसाठी जागा उपलब्ध आहे. अशा पद्धतीचा हा 728 कार्पेटचा 2 BHKचा फ्लॅट आहे. ढोकळे लोकेशनला हा फ्लॅट असणार आहे. जर हा फ्लॅट आपल्याला विकत घ्यायचा असेल, ज्या लोकांना असं वाटतं ती बटरफ्लाय टाईप आपल्याला फ्लॅट हवा आहे, तर हा बटरफ्लाय फ्लॅटच आहे. पलीकडल्या साईडला एक बेडरूम, ह्या साईडला एक बेडरूम, मध्ये किचन आणि कॉमन टॉयलेट वगैरे ह्या सगळ्या पद्धतीनं अशा सेट आहेत. हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट ओनरनी आपल्याला विकायला सांगितलेला आहे. ओनरने आत्ता कोट करताना आपल्याला 1,35,00,000 रुपये कोट केलेली अमाऊंट आहे. याच्यासोबत एक पार्किंग असणार आहे. सो 1,35,00,000 रुपये याची किंमत आहे, 135. त्याच्यात ते निगोशिएबल करायची तयारी आहे, पण खूप मोठं निगोशिएशन नसणार आहे, थोडंफार निगोशिएशन होईल. जर कोणाला हा फ्लॅट घ्यायचा असेल किंवा आवडला असेल तर मला नक्की फोन करा. हा फ्लॅट मी आपल्याला नक्की दाखवू शकतो. पण बजेटचं असंच आहे, ढोकळे कुलशे तोडला आलं तर वेगळ्या वेरिएशन्समध्ये वेगवेगळे बजेटचे फ्लॅट्स तुम्हाला बिल्डर वाईज वेगवेगळे आहेत, कार्पेट वाईज वेगवेगळे आहेत. माझे फ्लॅट आपल्याला कसे वाटतात नक्की सांगा. मी वेगळ्या प्रयत्न, चांगल्या पद्धतीचे घरं दाखवायचा प्रयत्न रोज करतो आहे. मला असं वाटतं तुम्हाला ते फ्लॅट नक्की आवडत असतील. मला जास्तीत जास्त फ्लॅट बघितले, कमेंट्स आणि सबस्क्रायबर जर जास्तीत जास्त केलं तर खूप चांगलं होईल. कारण मी सेवा देतो तर तुम्ही पण मला त्या सेवेचा मेवा द्यावा ही मला तुमच्याकडनं नक्कीच अपेक्षा आहे. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.